नमस्कार मंडळी, परत आज मी तुमच्यासाठी खास अशा 2 रेसिपी घेऊन आलेल्या आहे। तर आज आपण 2 वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच बघणार आहोत। अगदी बनवायला सोपे आहे, इझी आहे आणि टेस्टीही आहे। त्याचबरोबर अगदी कमी साहित्यात होतात आणि जसे आपण कॅफेमध्ये किंवा एखाद्या गाडीवर हे सँडविच खातो त्याचप्रमाणे अगदी आपण हे घरी तयार करू शकतो। तर तुम्हाला सुद्धा हे सँडविच अगदी सहजपणे करायचे असेल तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। तसेच चॅनलवरती व्हेज किंवा नॉनव्हेज सर्व रेसिपी मी सविस्तर आणि अतिशय कमी साहित्यात दाखवलेली आहे। तर ते बघण्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता आपण ग्रिल सँडविचची रेसिपी बघणार आहोत। तर यासाठी साहित्य घेतलेलं आहे। तर इथे बघा, आपण असा हा सँडविचचा ब्रेड घ्यायचा आहे। त्यानंतर काकडी, कांदा, उकडून घेतलेला बटाटो आणि टोमॅटो हे इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत। आता ह्या गोल गोल आपण इथे कापून घेणार आहोत। तर तसंच मी प्रथम कांदा गोल गोल चकत्यामध्ये कापून घेत आहे। तर छान अशी पातळ गोल याची चकती कापून घ्यायची आहे। त्याचबरोबर नंतर आपण काकडी सुद्धा कापून घेणार आहोत। तर काकडीचे सुद्धा गोल गोल पातळ काप करून घ्यायचे आहे। तर इथे बघा, टोमॅटो आणि उकडून घेतलेला बटाटा हा सुद्धा गोल कापून घेतलेला आहे। आता सर्व भाज्या कापून झालेल्या आहेत। तर आता आपण एक ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे आणि त्यावरती बटर लावून घेणार आहोत। तर आपण हे सँडविच 3 लेअरमध्ये करणार आहोत। त्यानंतर बघा, इथे मी हिरवी चटणी ब्रेडच्या स्लाइसला लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपण टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत। तर हिरवी चटणी कशी तयार केली याचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर इथे बघा, आता हिरवी चटणी, बटर आणि सॉस असे आपण हे लावून घेतलेले आहे। तर बटर लावलेल्या स्लाइसवरती उकडून बटाट्याचे काप ठेवायचे आहे। त्यानंतर यावरती मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा चाट मसाला आणि मिक्स हर्ब टाकलेला आहे। त्यानंतर यावरती गोल काकडीचे काप टाकलेले आहेत। आता यावरती आपण सॉस लावलेल्या ब्रेडचा स्लाइस टाकणार आहोत आणि त्यावरती कांद्याचे गोल काप ठेवून देणार आहोत। त्यानंतर त्यावरती टमाटे सुद्धा ठेवायचे आहेत। आता यावरती परत मीठ आणि चाट मसाला टाकलेला आहे। त्यानंतर मोझरेला चीज आपल्याला यावरती किसून टाकायचं आहे। तर इथे तुम्ही चीजची स्लाइस सुद्धा टाकू शकता। त्यानंतर हिरवी चटणी लावलेला ब्रेड आपण त्यावरती टाकणार आहोत। तर माझ्याकडे 3-in-1 टोस्टर आहे, त्यामुळे मी यामध्ये ब्रेड टोस्ट करून घेणार आहे। जर तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा बटर लावून त्यावरती ब्रेड ठेवून हे आपले सँडविच तयार करू शकता। तर या पद्धतीने आपण आता दोन्ही बाजूने छान असं बटर लावून घ्यायचं आहे। यामुळे सँडविच टोस्ट करताना याला चिपकणार नाही। तर आता बघा, इथे छान असं बटर लावून झालेलं आहे। तर तुम्ही याच पद्धतीने तव्यावर बटर लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती असं हे आपलं सँडविच ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघा, आता या टोस्टरवरती मी सँडविच ठेवून दिलेलं आहे आणि याला परत वरून थोडंसं बटर लावून घेत आहे। त्यानंतर आपण हे झाकण लावून ठेवणार आहोत। तर इथे बघा, हा टोस्टर पूर्णपणे बंद झालेला नाहीये, तरी सुद्धा हा बेक होतो। तर इथे बघा, छान असा ग्रिल झालेला आहे। तर आता हे आपण काढून घेणार आहोत। तर एका प्लेटमध्ये मी हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे। त्यावरती बघा, आता छान असं भरपूर चीज किसून टाकायचं आहे। तर इथे आपलं हे ग्रिल सँडविच तयार झालेलं आहे। तर व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे, कारण आपल्याला 2 रेसिपी दाखवायच्या आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ फास्ट करत आहोत। तर आता दुसरं सँडविच बघणार आहोत। तर हे आपण वफल्स या प्लेटमध्ये करणार आहोत। तर इथं ब्रेडच्या बघा कडा काढून घेतलेला आहे। हे सुद्धा बनवायला अतिशय सोपं आहे। तर एक काचेचा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये बारीक किसून असं गाजर घेतलेलं आहे, काकडी घेतलेली आहे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे। आता यामध्ये उकडून मॅश केलेला बटाटा टाकणार आहोत। त्याचबरोबर पत्तागोबी सुद्धा मी बारीक किसून घेतलेली आहे आणि हिरवी चटणी आपण 2 ते 3 चमचे टाकणार आहोत। टोमॅटो सॉस टाकलेला आहे, त्यानंतर मेयोनीज टाकलेला आहे, चिली फ्लेक्स आहे आणि मिक्स हर्ब। तर हे सर्व टाकून परत त्यावरती आपण छान भरपूर असं चीज किसून टाकणार आहोत आणि आता हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत। तर असं मिश्रण आपण हे तयार करून ठेवू शकतो।
आणि आयत्या वेळी आपण हे सँडविच तयार करू शकतो। तर आता इथे बघा हे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे। तर यावरती आपण हे मिश्रण लावणार आहोत। तर यावरती आपण बटर किंवा चटणी काहीही लावलेलं नाही आहे, कारण आपण यामध्ये सर्व हे मिश्रणामध्ये टाकलेलं आहे। तर आता बघा असं छान याला आपण सर्व बाजूने लावून घेणार आहोत। तर हे मिश्रण लावल्यानंतर तुम्ही यावरती अजून सुद्धा चीज टाकू शकता। तर इथे बघा याच टोस्टरमध्ये परत मी वॉफलचे प्लेट्स लावलेली आहे आणि यावरती हे सँडविच टोस्ट करून घेत आहे। तर बघा असे मस्तपैकी हे टोस्ट झालेले आहेत। आता हे सँडविच घेऊन त्यावरती चीज टाकलेलं आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स हर्ब्स टाकून सर्व करायचं आहे। तर मस्तपैकी अशी ग्रीन चटणी टोमॅटो सॉस यासोबतही खूप छान लागते। तर बघा असे मस्त झटपट आपले हे 2 सँडविचचे प्रकार झालेले आहेत। चवीला खूप छान आहे, मस्त आहे आणि नक्की करून बघा।